इतना मत सोच खुदा बख्शे, सोच अगर गहरी हो जाए तो हौसले कमजोर हो जाते हैं. नाही पण त्या शिवने मला खूप दिले, त्यामुळे ते पहिलं आहे, तर पहिलं विसरता येणार नाही. एक स्टेप आहे म्हणजे मी तो मेंटरच्या भूमिकेत आलो. कधी कधी मी त्याची व्हॅलिटीमध्ये स्वतःच हसत बघून हसत होतो की तू आणि मेंटर. पण मी थोड्याशा गोष्टी वेगळ्या, फारच ते असं मेंटर नको वाटायला. नाही तर माहित पडलं मी गेटच्या बाहेरून पोरं मला उचलून घेऊन गेलो. असं कोणी होता का सेटवर ज्याच्याशी तू सगळं शेअर करायचं? नाही. अनुभव आले म्हणून मी तसं सांगतो तुम्हाला. मला नंतर फार उशिरा कळलं की अरे आपण सगळे कॉम्पिटिटरच आहे तिकडे. साहेब तिकडनं चालत चालत आले. मला आजही बिलीव्ह होत नाही की मी त्यांना बघितलेलं आहे म्हणून. मला त्यांना भेटायची प्रचंड इच्छा आहे. मला असं वाटतं की मी त्यांच्या काळात पाहिजे होतं. म्हणजे अभिनयाला मी हे पण बोललो की जर बाबा असते तर मी तुमच्या घरात राहिलो असतो. त्यांनी सांगितले सगळं केलं असतं मी. बऱ्याच गोष्टी त्यांनी एवढ्या करून ठेवल्या की आपण तिथपर्यंत आता पोहोचत सुद्धा नाही. त्या काळात त्यांनी ते करून ठेवलेलं आहे सगळं. हा रनिंग शो चालू आहे, सगळं रनिंग आहे. म्हटलं मी आत्ताच सोडलाय. सोशल मीडियावरती शिव्या पण खाल्ल्यात. मी बऱ्याच जणांना बोललेलो आहे मी तुमच्याकडे येतो एकदा, तुम्ही एकदा फक्त माझ्या फिल्टर पाडा द्यायचं आणि तुम्ही घरी जायचं. हे ट्रोलर्स आत्ता आलेत. आम्ही मोठे मोठे भाई वगैरे. गौरवला होणारी बायको हिच्यात कोणते गुण असावेत? म्हणजे कोणतरी आहे. ठीक आहे, सांगा ना. साधी. कशी हवी आहे, कशी हवी आहे? नॉर्मल प्रत्येकाचा केस कसे हवेत? केस कसे हवेत हे महत्वाचं. कोण आता आहे का ते तरी सांग. सांगतो ना. अरे यार, मला व्यवस्थित पकडला सगळ्यांनी. मला काही सुचतच नव्हतं सांगायला.